तर आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी आशा भोसले यांच्या राहत्या घरी दाखल झालेले आहेत। आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी एकनाथ शिंदे यावेळी दाखल झालेले आहेत। आशाताई यांना पुष्पचक्र अर्पण करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांना आदरांजली वाहिली। ज्येष्ठ गायिका वर्सटाईल सिंगर आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात काल अखेरचा श्वास घेतला। संपूर्ण देशभरात शोककळा पसरली। अशा परिस्थितीत सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते मंडळी यावेळी आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात सायंकाळी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। काही क्षणातच आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल। या अंत्ययात्रेला नागरिकांनी जास्त गर्दी करू नये असं आवाहन त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी केलं होतं। आणि त्यानंतर खरं तर एक खूप मोठा चाहता वर्ग आशा भोसले आशाताईंवर प्रेम करणारा आहे आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण अंत्ययात्रेच्या मार्गावर। सिनेसृष्टीतील संगीत विश्वातील अनेक दिग्गज मंडळी यावेळी आशाताई यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आशा भोसले यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी यावेळी उपस्थित आहेत। आशा भोसले यांचं खरं तर अनेक राजकीय पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांसोबत जवळचे संबंध होते। आशाताईंनी एक वेगळं नातं सर्वांसोबतच जपलंय। आशाताई यांच्या जाण्यानं फक्त संगीत क्षेत्रातीलच नाही तर राजकीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी यावेळी या ठिकाणी उपस्थिती लावून त्यांचं अंतिम दर्शन घेतलंय। पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे। थोड्याच वेळात आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल। खरं तर आशा भोसले यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। याची माहिती स्वतः आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं दिली होती आणि त्यानंतर काल त्यांनी ब्रीच कँडी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय। थोड्याच वेळात आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघणार आहे। खरं तर चाहत्यांची आशा भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची मोठी गर्दी यावेळी उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी उपाययोजना देखील केल्या। आशा भोसले भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक। आशाताईंनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज त्यांनी गाण्यांना दिलाय। 1950च्या दशकात त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं होतं। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, एकनाथ शिंदे यांनी देखील आशाताईंना आदरांजली वाहिली। नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या ज्या मंत्रिमंडळातले आमदार आहेत, योगेश कदम असतील, संजय शिरसाट असतील, शंभूराजे देसाई असतील, हे देखील त्यांच्यासोबत आलेले आहेत। या सर्व मंडळींनी आपण बघितलं तर आशाताईंना अंत्यदर्शन केलेलं आहे, आदरांजली वाहिलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आशाताईंचं जे पार्थिव आहे ते इथनं निघेल आणि ते अंत्ययात्रा करत शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीपर्यंत पोहोचेल। त्यांचा रस्ता जो आहे तो देखील दिलेला आहे आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील तैनात करण्यात आले त्यांच्या त्या रूटवर। आपण जर बघितलं तर आता आपण लोअर परेलला आहोत। त्यांचे घर जिथे आहे तिथे त्यांना ठेवलंय। त्याच्यानंतर तिथून ते सिद्धिविनायकचा रस्ता पकडत स्मशानभूमीपर्यंत पोहोचतील। याचबरोबर मोठा पोलीस फौजफाटा त्यावेळी तैनात करण्यात आलेला असेल असं देखील सांगितलं जात आहे।
साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यान त्यांना त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्ययात्रेसाठी इथनं त्यांच्या राहत्या घराच्या इथनं निघेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता आणखीनची काही मंडळी आहेत ती अजूनही येणं बाकी आहे. तर ते जसे येतील त्यानंतर हा सगळा निर्णय घेणार अशा पद्धतीची माहिती ते आशा भोसले यांचे जे पुत्र आहेत आनंद भोसले यांनी दिलेली पाहायला मिळते. खरं तर काल रात्रीपासूनच या सगळ्याच्या नियोजनासाठी स्वतः आशिष शेलार यांनी पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला होता. कारण सुपुत्र आनंद जे आहेत ते लंडनला राहतात आणि त्यांना बरेच वर्ष तिथे राहत असल्यामुळे इथली काही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे या नियोजनाचा अर्धा भागाची जी जबाबदारी आहे ती आशिष शेलारांनी उचललेली पाहायला मिळाली होती. सकाळपासून देखील आपण बघितलं तर मोठी मंडळी आणि विविध क्षेत्रातली ही मंडळी जी आहेत ती अंत्यदर्शनासाठी आलेली पाहायला मिळाली. मग भारतरत्न सचिन तेंडुलकर असतील, AR रहमान असतील, नितीन मुकेश असतील, अशा अनेक जी मंडळी आहेत ती इथे आलेली पाहायला मिळाली अंत्यदर्शनासाठी. आणि हे जे आशाताईंचा स्वर कुठेतरी लुप्त झाला असला तरी त्यांच्या स्वरामधनं जे जुनी त्यांची जी गाणी आहेत त्यांच्या स्वरमय सुरामधून त्यांचा हा प्रवास आता कायमच स्मरणात राहणारा ठरलाय. अनेक गाणी त्यांनी गायली, 16,000च्या वर त्यांनी गाणी गायली आणि या सगळ्या गाण्यांमध्ये वरचे काही लिटी आपण बघू शकतो किंवा एक भावगीत असेल, तसंच भक्तिगीत असेल, रॉक सॉन्ग असेल, पॉप सॉन्ग असेल, सगळ्या पद्धतीची गाणी त्यांनी गायली. नवरसातली गाणी त्यांनी गायली असं म्हणता येईल आणि संपूर्ण 92व्या वर्षापर्यंत त्या गात होत्या, गात राहिल्या. अगदी शेवटच्या 15 दिवसात देखील त्यांनी जर आपण बघितलं तर आशिष शेलार यांनी स्वतः एक व्हिडिओ शूट केलेला होता. या व्हिडिओमध्ये ते गाणं गात आहेत की मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, हे गाणं देखील त्यांनी गायलेलं पाहायला मिळालं. आणि त्यांची इच्छाच होती की मी मरता मरता गाता गाता मला मरण व्हावं, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यानुसार आपण जर बघितलं तर अगदी शेवटचे 10 दिवस राहिलेले म्हणजे 10व्या आधी ह्याच्या आधी म्हणजे आजच्यापासून 10 दिवस आधी जर बघितलं तर ते एका नाटकाच्या प्रयोगाला देखील जाऊन आल्या होत्या. सचिन तेंडुलकर यांच्या सुपुत्राच्या लग्नामध्ये देखील त्या अगदी लीलया वावरताना पाहायला मिळाल्या होत्या. अशा या जिंदादिल आशाताईंसाठी अंत्यदर्शनाला श्रद्धांजली द्यायला, आदरांजली वाहायला सगळेच जण येत असल्याचं पाहायला मिळतंय. निश्चित भाग्यश्री, जसं तू सांगितलंस की आशाताई यांच्या जाण्यानं खरं तर संगीत विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अंत्ययात्रेला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, त्या अनुषंगानं पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो? नक्कीच. प्रश्न पुन्हा कराल भाग्यश्री? आता थोड्याच वेळात आशाताई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, त्या अनुषंगानं पोलिसांचा कसा बंदोबस्त पाहायला मिळतोय भाग्यश्री? नक्कीच पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. जो रूट आहे तो मी रूट एकदा सांगते. कासा ग्रँडला आहोत आपण, जे ते राहतात तिथे त्या आता आहेत. साधारणतः 2:30 ते 3 वाजता त्यांना इथनं त्यांची अंत्ययात्रा निघेल. कासा ग्रँड एक्झिट गेट नंतर पेनिसुला सिग्नल नंतर गणपतराव कदम मार्ग, श्रीराम नाका, वरळी नाका, उजवे वळण, डॉक्टर ॲनी बेसेंट मार्ग, पोद्दार जंक्शन, ग्लास्को जंक्शन, सस्मिरा जंक्शन, हार्डीकर जंक्शन, सेंचुरी जंक्शन, किस्मत जंक्शन, हत्तीचा पुतळा, सिद्धिविनायक मंदिर, काशीनाथ गुरु, सिटी कॉलेज, सूर्यवंशी हॉल आणि मग नंतर स्मशानभूमी, अशा पद्धतीचा हा मार्ग आहे. आणि या सगळ्या मार्गावर पोलीस देखील तैनात असणार आहे. त्याचबरोबर मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा प्रत्येक मार्गावर ठेवण्यात आलेला आहे. आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अजूनही अनेक जण जे सामान्य आहेत ते तिकडे त्यांना अंत्यदर्शन घेण्यासाठी ते तिथे येतील किंवा यात्रेमध्ये देखील अनेक जण सहभागी होऊ शकतात. मात्र आपण बघितलं की मुंबई पोलिसांनी ही अनेक इव्हेंट्स जे आहेत ते हँडल केलेले आहेत. त्यामध्ये भरपूर त्यांना अनुभव आहे. त्यामुळे कुठेही अगदी सुरळीतपणे म्हणूया आपण की सुरळीतपणे ही अंत्ययात्रा त्यांची स्मशानभूमीपर्यंत पोहोचेल याची काळजी जी आहे ती मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळते. भाग्यश्री, खरं तर आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला संगीत विश्वातील सिनेसृष्टीतील अनेक गायक, संगीतकार, अभिनेते हे तर सामील होतीलच, मात्र राजकीय नेते मंडळी कोण सामील होणार आहे याची काही माहिती आहे का भाग्यश्री?
नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत स्मशानभूमीत अशी देखील माहिती आहे. आता नेमकं कोण कसं येतं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण आज कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक देखील होती, आपण बघितलं. आणि त्यानंतर आता सगळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आले, त्यांच्याबरोबर सगळे बऱ्यापैकी त्यांची जी मंत्रिमंडळ होतं ते इथे दर्शनासाठी आलेलं आहे. आणि आता थेट इकडनं स्मशानभूमीमध्ये ते येणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र सुनेत्राताई देखील येणार असल्याची माहिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे येण्याची असल्याची माहिती मिळाली होती. पण अद्याप आत्तापर्यंत इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पोचलेले पाहायला मिळतात आणि बाकी अजूनही काही मंडळी जी आहे ती येत आहेत असं एकंदरीत चित्र आहे. निश्चित. भाग्यश्री, या संपूर्ण परिस्थितीवर, या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.